आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. परवा आमच्या कुटुंबात तशी अर्थानं दुर्घटनाच घडली. आमचा लहान भाऊ सतीश तुकाराम शिंदे त्याचं आजारपणामुळे 21 एप्रिल रोजी निधन झालं. आणि काल जेव्हा 23 एप्रिलला त्याचा राख सावडायचा कार्यक्रम होता, त्यावेळेस एक अद्भुत आणि अनाकलनीय अशी घटनाही आम्हाला पाहायला मिळाली. 7:30 वाजता आमच्या येरमाळा येथील घरापासून आम्ही त्याची राख सावडायला आमच्या गावानजीकच्या शेतात त्याचा अंत्यविधी केला होता. तिथे जाण्यास निघालो. त्यावेळी आमच्या त्या शेतात असलेल्या विहिरीनजीकच गावतळ आहे आणि त्या गावतळ्याच्या थंड अशा वातावरणात नाग आणि नागिनीचं मिलन चालू असल्याचं दृश्य दिसत होतं. त्यामुळं साहजिकच राख सावडायला आलेली काही मंडळी त्यांचं लक्ष त्या घटनेनं वेधलं गेलं होतं. नेमकं सतीशचं राख सावडायचा कार्यक्रम शेतातल्या त्या विहिरीनजीक हे नाग नागिनीचं मिलन कोणते संकेत आम्हाला देत होते हे कळणं शक्य नाही. आणि त्याचा शोध पण आम्ही खोलात जाऊन घ्यावा की नाही हाही प्रश्नच आहे. सतीश शिंदे हा तसा पंचक्रोशीत चर्चेत असणारा माणूस होता. त्यानं काही केलं की त्याबद्दल चर्चा पंचक्रोशीत घडत होती. त्याचे जे मित्रगण होते त्यात माजी जिल्हा परिषद सदस्य संजय निचळे, माजी ग्रामपंचायत सदस्य विलास तोरबोले, वाऱ्याचे शिवसैनिक असलेले संतोष कणाचार्य, दहिपळचा नाना ढवळे आणि मावस भाऊ कवी पण त्याचा मित्रच दत्त बातलवंडे अशी टीम होती. मग यांनी जे काही ठरवायचे ते करूनही दाखवायचे असं त्यांचा खाक्या होता. त्यामुळंच सतीश शिंदे सर्वत्र सतीश अण्णा म्हणूनच ओळखला जायचा. कोणाच्याही काही अडचणी असल्या तर त्याच्या परीनं कशा सोडवता येतील यासाठी तो प्रयत्न करत असायचा. सतीशला वंश परंपरेमुळं डायबिटीज झालेलाच होता आणि त्याचा स्वतःच्या शरीरावर लक्ष न देण्याचा जो त्याचा या खाक्या होता, त्यामुळं हा कधी त्याला जडला हे त्याला ठाऊक नव्हतं. आणि तो कसा त्या शरीरावर आक्रमण करत गेला हेही कळलं नाही. 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस त्या सर्व चाचण्या केल्या त्यावेळेस त्याचं हृदय 30%च काम करत होतं आणि त्यामुळं कुठल्याही दवाखान्यात ॲडमिट करू नका, फक्त टॅब्लेट्स, गोळ्या, औषधं वेळेवर घ्या, तुमचं हृदय परत आहे त्या परिस्थितीत असा अनेक डॉक्टरांचा सल्ला होता. त्यामुळंच मनात असूनही त्याला कुठल्या रुग्णालयात ॲडमिट करता येत नव्हतं. डॉक्टरांनी सल्ले दिले पण सल्ले ऐकणारा तो सतीश नव्हता. सतीश आपल्या मनाला जे पटेल तोच करणारा असा स्वभावाचा माणूस होता. आणि त्यातूनच मग परवा 21 तारखेला ज्यावेळेस तो धाराशिवमध्ये सोनोग्राफी करायला आला, सोनोग्राफी केली आणि तिथून तो सोनोग्राफीचा रिपोर्ट त्याचा डॉक्टर भारत मानेंना दाखवायचा होता. त्यासाठी निघाला आणि तेवढ्या 1 किलोमीटरपेक्षा कमी अंतरातच त्याची प्राणज्योत मालवली होती.
सतीशवर 21ला संध्याकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले आणि काल त्याची राखण सोडली. आमच्या या सर्व कुटुंबाला अपरिमित असा त्याच्या जाण्यानं धक्का बसलेला आहे. त्या धक्क्यातून सावरण्यासाठी आपण सर्व आमचे हितचिंतक नातेवाईक जो आम्हाला धीर देत आहात, त्यामुळं परिस्थिती पूर्वपदावर लवकरच येईल अशी आम्हाला पण अपेक्षा आहे. काल महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी येथील निवडणुकीसाठी मतदान झालं. हे मतदान सरासरी 60%च्या पुढं झालं आहे. बारामतीतून राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राजी पवार या निवडणूक रिंगणात असून त्यांच्यासह 22 जण आपलं भवितव्य या निवडणुकीसाठी आजमावत आहे. प्रमुख पक्षाच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवारच आहेत आणि बाकी 21 जण अपक्ष म्हणून लढत आहेत. या निवडणुकीत सुनेत्रा पवार ह्या प्रचंड मताधिकांनी विजयी होतील असा विश्वास आपल्या अण्णा चॅनलला आहे. तर तिकडं शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले हे भाजपकडून राहुरीत निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार आहेत. ही लढत अशी रंगतदार झाली आहे आणि या राहुरीच्या पोटनिवडणुकीची कैलासवासी शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे विजयी होतील यात मात्र शंका नाही. तिकडं पश्चिम बंगाल, तामिळनाडू आदी राज्यातही काल मतदान झालं. तामिळनाडू तर जेवढ्या विधानसभेच्या राज्याच्या जागा आहेत त्या सर्व जागेवर काल मतदान होतं आणि इथं इतकं मतदान झालं की नेतेसुद्धा चक्रावून गेले आहेत. जवळपास 80%च्या वर तामिळनाडूत मतदान झालं असून पश्चिम बंगालमध्ये तर मतदानाची टक्केवारी 90%चा आकडा गाठलेला आहे. त्यामुळं आता 4 मेला या निवडणुकीचं जे मतदान झालं आहे त्याची मतमोजणी होईल आणि त्यानंतर कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला बहुमत मिळालं आहे, बारामतीत आणि राहुरीत काय घडेल याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. टाटा IPL क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत आणि जवळपास आता या स्पर्धेनं निम्मा टप्पा जवळपास पार करत आणला आहे. काल तशी रोमहर्षक अशीच लढत झाली आहे ती म्हणजे राजस्थान रॉयल आणि लखनौ जायंट्स यांच्यात. या लढतीकडं सर्वांचं लक्ष होतं. राजस्थान रॉयलनं प्रथम फलंदाजी करताना त्यांच्याकडं मातब्बर फलंदाज असतानाही त्यांना 200 धावांचा टप्पा गाठता आला नाही. 20 षटकात 6 बाद 159 अशी धावसंख्या राजस्थान रॉयल्सनं केली आहे. राजस्थान रॉयल्सचं हे अगदी सहज पार करता येणारी धावसंख्या लखनौ जायंट्स पार करेल असं सर्वांना वाटत होतं, पण जेफ्रा आर्चरनं जी किफायतशीर गोलंदाजी केली, 4 षटकात अवघ्या 20 धावात त्यानं 3 गडी बाद केले. त्यामुळं लखनौ जायंट्सचा संघ 18व्या षटकातच 119 धावा करत गारद झाला. त्यामुळं या स्पर्धेत कधी काय घडेल हे सांगता येत नाही निश्चित. आणि तसा क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं सर्वांचं मत असतं आणि ते
खरं करणाऱ्या अशा घटना घडत असतात. आज संध्याकाळी गुजरात टायटन्स आपला जलवा परत दाखवतं की नाही हे पाहायला सगळे उत्सुक असतील. परवा कलकत्ता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघात सामना झाला. या दोन्ही संघांनी 5 वेळेस IPL ट्रॉफी जिंकलेली आहे. त्यामुळं आता या दोघात एकमेकांवर कोण वरचढ होतं ही रसिकांना याची उत्सुकता होती आणि मुंबई इंडियन्सनं आटोकाट प्रयत्न केले आणि कलकत्ता नाईट रायडर्सनं पण चेन्नई सुपर किंगनं पण तसेच केली. या सामन्यात माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी खेळेल की नाही आणि मुंबईकडून रोहित शर्मा मैदानात येईल की नाही हे याकडं सर्वांचं लक्ष होतं, पण दोघंही या सामन्यात खेळले नाही. असो, आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.